सूर्या येतोय, सूर्या नायडू एक तेजतर्रार गोलंदाज आहे. पहिलं षटक घेऊन येत असताना पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय, डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक त्या खाली, कॅच होईल ड्रॉप. पहिल्याच बॉलवर चूक झालीये. कल्पेश भोईर खूप चांगला क्षेत्ररक्षण मानला जातोय आणि आज चूक झालीये पहिल्याच बॉलवर. व्हेरी फर्स्ट बॉलवर विकेटचं पतन होता मात्र कॅच ड्रॉप होत असताना जर ऋतांशु पाटील यांनी जर डायू मारून झेल पकडला तर प्रत्येक कॅचला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पियुष पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक असेल आपल्या आवडतीच्या खेळाडूसाठी. पहिल्या बॉलवर सिंगल आली, सिंगलने कॅच देखील ड्रॉप पाहायला मिळाली. डिफेन्सिव्ह क्रिकेट बॅकफुटला येऊन स्टेअर केलाय, शॉर्ट स्क्वेअर एक रीजन मध्ये सिंगल मिळते. टेक्निकल फटका पाहायला मिळतोय, संयमाचं क्रिकेट पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं होतं पण बचावले गेले, कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. आणि आता दुसऱ्याच बॉलवर सिंगल म्हणजे दोन्ही बॅटरने आपापलं खातं उघडलंय. चांगली सुरुवात, शांत सुरुवात. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्राय केलाय, गॅप मध्ये आहे, चेंडू होईल फरार. आउटफील्ड फास्ट आहे. फलंदाज आपण पाहू शकाल अमरच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. ऑन अ शॉट, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्राय केला, वेगवान स्ट्रोक लगवला गेलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषे पलीकडे लाजवाब स्ट्रोक, पहिला चौकार. अमरच्या बॅट मधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर जीवनदान मिळाल्यानंतर एक कॉन्फिडन्स मनामध्ये आलाय. टप्प्याचा बॉल ऑन दी अप, संधी पुन्हा एकदा गमावलीये. आयुष्यामध्ये एकदाच संधी मिळते आणि इथे 2-2 संधी मिळालेत अमरला. अमर हे नाव म्हणजे ज्याला कधी मरण नाही. आणि आता अमरचे विकेट घेण्यासाठी 2 संधी चालून आली होती पण दोन्ही संधी गमावली. एक एक संधी महत्वाची असते. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ ही परिभाषा आहे क्रिकेटची. पण इथे सुटलाय झेल, 2 झेल ड्रॉप. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड नाही, स्टँड मध्ये डिस्पॅच केलाय. अमरच्या बॅट मधून येतोय जुगाव धमाकाचा पहिला धमाका चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. स्टेप आउट केलं, फेकून दिलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रीजन ला क्लिअर करत असताना अमरच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका, पहिला ब्लास्ट. जीवनदान दिल्यानंतर काय होतं असे अनेक वेळा पाहिलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 या आकड्यावर, 13 ऑन स्कोर बोर्ड. टप्प्याचा बॉल पंच केलाय, हा पंचचा सरपंच आहे. अमर आता थांबणार नाही, तो आता वेगाने धावेल. जीवनदानचा फायदा काय असतो ते दाखवलंय आणि आणखीन एक धमाका अमरच्या बॅट मधून येतोय, दुसरा सलगचा षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. व्हॉट अ स्टार्ट, वेल बिगन जॉब डन असं म्हणलं जातं. सुरुवात फार इम्पॉर्टंट असते. सुरुवात दमदार झाली आहे आणि दमदार सुरुवात करून दिली आहे अमरने. 2 जीवनदानचा फायदा क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील असे अनेक विक्रम पाहिले. ज्यावेळेस कॅच ड्रॉप होते ना तेव्हा फलंदाज अक्षरशः प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडतो. आणि आज या पहिल्या ओव्हर मध्ये 2 संधी गमावल्यानंतर अमर तुटून पडला. सुपर मॅच, जुगाव धमाका ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधले. जुगावच्या तळागाळाच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उभा करणारी स्पर्धा आहे. आणि मी खऱ्या अर्थानं सुनील दादा भोईर आणि परेश दादा भोईर या दोन्ही मंडळींचं कौतुक करतो की ज्या पद्धतीने आज हे आयोजन, हे नियोजन पाहायला मिळते. एखादी 2-2.5 लाखाची 3 लाखाची स्पर्धा असते ना त्याप्रमाणे हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम असं आयोजन, भव्य दिव्य स्वरूप या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. 2 दिवसीय श्रृंखला, जुगावच्या प्रत्येक यंगस्टरला एक नामी संधी असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर ऋतांशु रामचंद्र पाटील. पहिलाच बॉल, संधी आली आहे, तिसरी संधी गमावली आहे.
वास्तविक सकाळी फेविकॉल लावणं गरजेचं होतं, पण इथे तेल लावून आलेत, त्यामुळेच बॉल हातातून निसटतोय. तिसरा कॅच ड्रॉप. ऋतांशु पाटीलचं एग्रेशन, आणि ऋतांशु पाटील इतका शांत खेळाडू नाहीये. अशा जर चुका झाल्या तर तुम्हाला खडे बोल तो तुम्हाला तिकडे सांगेल. आयवा कॅच. प्रेक्षक जे पकडतील त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्याच बॉलवर इथे कॅच ड्रॉप झाली. फटका चांगला आहे, टॉप एज. चौथ्यांदा संधी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चौथी कॅच ड्रॉप. चीक पकाक डमडम. या मॅच मध्ये काय घडलंय ऋतांशु पाटील? या 4 बॉल मध्ये जरा हॅट्रिक संपादन केली तर ऋतांशु पाटील यांच्यासाठी 1000चं कॅश प्राइस टॅरिस बॉयज कडून. पण हॅट्रिक होणार कशी? त्यासाठी कॅच पकडावे लागेल. निशी दादा तिन्ही बोल्ड काढावे लागतील. चेतन शर्मा यांची आठवण करून द्यावी लागेल. सेप आउट केलंय. अगदी पुल करण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक धडपडतोय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 ऑन स्कोरबोर्ड. 23 धावा दाखल करावी लागली. धावसंख्येला आकार. आणि अमर ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, अमर या नावामध्येच आहे की ज्याला मरण नाही. आणि आता 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर अमर देखील आपले जलवे दाखवायला सुरुवात केली. कल्पेश कडून पहिलाच बॉलवर ड्रॉप झाली. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर मिड विकेट रिझन मध्ये कॅच ड्रॉप झाली. म्हणजे प्रत्येक एरिया आहे ना तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. स्टेप आउट केलाय. 5व्यांदा संधी आहे. 5व्यांदा संधी होईल का? नाही. मला वाटतंय जुगावच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी ही पहिली सामना असेल ते सर्वाधिक कॅच ड्रॉप करण्याचा रेकॉर्ड होईल. सँडी सर आतापर्यंत 9 बॉल झाल्याने कॅच ड्रॉप झाले 5. आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं पाहिलं नाही. म्हणूनच हा जुगाव धमाका आहे. इकडे तुम्हाला धक्के आणि धमाके दिसतील. ऋतांशु पाटील एग्रेशन. चला मॅचला होती सुरुवात. शेवटची अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. प्ले एंड मिस. आणखीन एक कॅच क्रमांक 6. 11व्या बॉल मध्ये 6 कॅच ड्रॉप. पुढच्या वेळेस सुनील दादा, परेश दादा, आपण कॅच घेण्याची आपण प्रीमियर लीग ठेवूया. चला 11 बॉलचा केस संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 ऑन स्कोरबोर्ड. या ओव्हर मध्ये ऋतांशु पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली. 9 धावा 19 धावा खर्च झाल्या त्या पहिल्या ओव्हर मध्ये. आखो टप्प्याच्या बॉलवर फेकून दिलाय सीमा रेषे लगत आणि चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. अंपायरचा इशारा होतोय 4 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 11 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 29 धावा. बॅटिंग करत असताना टीम ऋषभ वॉरियर्स टॉस हारलाय. सुशील दाखवळ सारखा एक यंगस्टर आणि अष्टपैलू खेळाडू आहे आज या जुगाव प्रीमियर लीग आणि जुगाव धमाकासाठी. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक परेश भोईर साहेब, सुनील भोईर साहेब यांनी देखील भरपूर योगदान दिलं. SD लाईव्हच्या माध्यमातून तेजस कोळी आणि साहिल जाधव कॅमेरामन, सुशील दाखवळ यांचं हे फर्म आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनोज पाटील सर असतील किंवा सँडी सर असतील, या 2 दिग्गज समालोचकांबरोबर समालोचन करण्याची संधी मला लाभली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. अंपायरच्या भूमिकेत गुरुनाथ तांडेल सर असतील, गुरुनाथ पाटील सर असतील, उदय तांडेल सर असतील आणि अमन सिंग हे अंपायर. उदय तांडेल सर आणि गुरुनाथ पाटील हे दोन्ही अंपायर जर पाहिले ना तर नवी मुंबईतील सर्वाधिक मागणीचे अंपायर म्हणून जाणले जातात. आणि नुकतीच येणारी म्हणजे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेमध्ये देखील, या मानाच्या स्पर्धेमध्ये देखील हे दोन्ही अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. अमन सिंग यांचा विचार केला तर यंगस्टर आहेत आणि सध्या क्रिकेट देखील ते खेळतात. उदय तांडेल सरांचा विचार केला तर सारसोळी गावासाठी ज्यांनी क्रिकेट खेळ
टेनिस बॉल क्रिकेटचे क्रिस क्रेन्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. कुशल सारसोळे टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. चला सामना स्पीडअप करा, वेळ फार महत्वाचा आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर बिनगडी बाद. फिल्डिंग साठी एक बायसिकल आहे, पण मला वाटतं की कॅच ड्रॉप साठी देखील एक ठेवायला पाहिजे होती. 6 कॅच ड्रॉप या 12 बॉल मध्ये. ओव्हर क्रमांक 3 कल्पेश येतो गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट, खूप चांगलं डिफेन्स पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. म्हणूनच म्हटलं जाते की कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटरमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. कारण की अमर ज्या पद्धतीने अटॅकिंग क्रिकेट खेळतो त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. कल्पेश भोईर स्वतः ओनर आहेत. टीम अकाय किंग्स या टीमचे आणि स्वतः गोलंदाजीसाठी इथे सज्ज होत असताना अख्खो टप्प्याचा बॉल बॅकफुटला येऊन पंच केलाय. 7वी कॅच अप्रतिम दर्जाची पकडली आहे. विनायक पाटील लाजबाब झेल. अमरला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय आणि 7वा झेल पकडला जातोय. एसएमचे कॅप्टन हिमांशू पाटील यांचं आगमन झालं. वेलकम हिमांशू. एक खूप चांगले लेग कटर बॉलर आहेत. आपल्या टीमसाठी अमरने लाजबाब बॅटिंग केली आणि जवळजवळ धावा जर पाहिल्या तर अमरच्या बॅट मधून पाहायला मिळालं 22 26 धावा. 26 धावा आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन दिले. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना मिस्टर कॅप्टन सुशील दाखवळ या खेळाडूचा देखील खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सुशील ढाकवळने जुगावच्या क्रिकेट पासून या मैदानापासून क्रिकेटचे धडे घेतले. अनेक सिनियर खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीमध्ये आपली धार दाखवली. गावाचं क्रिकेट खेळलं, त्यानंतर नवी मुंबईचं क्रिकेट खेळलं. पहिलाच बॉल मोठा फटका लगवला जातोय. ऋतांशू पाटील त्या खाली आहे. ऋतांशू पाटीलच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. वाडा कॅच, लाजबाब झेल पकडला जातोय ऋतांशू पाटील आणि फलंदाज कॅप्टनने कॅप्टनची शिकार केली. ऋतांशू पाटील कॅप्टनने झेल पकडलाय सुशील दाखवळचा आणि परतलाय कॅप्टन. दुसरा धक्का लागतोय, लगातारचा दुसरा धक्का. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर. सागर महागावकर यांनी जर झेल पकडला तर प्रवीण म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सागरसाठी पारितोषिक असेल. प्रत्येक खेळाडूंसाठी पारितोषिक, प्रत्येक खेळाडूंसाठी ते पैसे किंवा त्यांना शाबासकीची थाप दिली जाते. न्यू बॅटर मिस्टर मयांक इनॅट क्रमांक 4 वर आला. अमरने चांगली बॅटिंग केली. 26 धावांचं योगदान दिलं. चांगली पार्टनरशिप 29 धावांची. 29 वर तो बाद झाला. त्यानंतर पुढच्या बॉलवर सुशील धाकवळ अगदी मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना ऋतांशू पाटीलच्या हातात चेंडू विसावला आणि फलंदाज बाद होतोय. हॅट्रिक बॉल संधी असेल कल्पेशला. स्वतः संघ मालक आहे. पहिल्या बॉल मध्ये सिंगल जरूर आली, त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवर 2 अडथळे दूर केले. अमरला बाद केलं. त्यानंतर मात्र सुशील दाखवळला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना मयंक. हॅट्रिक बॉल. पहिली हॅट्रिक होईल का जुगाव धमाकामध्ये ते पाहिलं जाईल. बॅकफुटला येऊन बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न करत असताना कल्पेशचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर देखील सिंगल येत असताना 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. जो विश्वास आहे ऋतांशू पाटीलचा. संघ मालक आहेत कल्पेश भोईर. खूप चांगला बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय, अतिरिक्त उसळी आणि डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. 31 ऑन स्कोरबोर्ड.
स्टेप आउट प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक मारावं लागेल कल्पेश भोईरचं. या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. लाजबाब गोलंदाजी आणि इकॉनॉमिकली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून वैभव भोईर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम वैभव भोईर. या जुगाव नगरीचे युवा आणि तडफदार असं नेतृत्व. बालचंद्र स्मृती चषक ही स्पर्धा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुयोग स्मृती चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. म्हणजे या 2-3 स्पर्धा आहेत ना, ते जुगावच्या क्रिकेटमध्ये एक वेगळा वलय आणण्याचं काम करतोय. एक प्रेस्टिजियस क्रिकेट आणि प्रेस्टिजियस टुर्नामेंट या जुगावच्या गावदेवी मैदानामध्ये होतात. आणि म्हणूनच आज याच भूमीवर याच भूमीतील तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद. 31 आकड्यावर पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आर्यन येतोय. यंगस्टर खेळाडू आहे मयंक. आणि आपण जर पाहिलं तर महबूब अशी जोडी पाहायला मिळते. महबूब सलामीवीर आलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलाय पण अटॅक करावा लागेल. शेवटची 2 ओव्हर शिल्लक आहे. चला सामना स्पीडअप करावा लागेल. इथे पंच केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळते. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्याचं काम करत. कारण की अमर बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्या थांबली, मंदावली, शांत झाली. अमरने विस्फोटक फलंदाजी केली. त्याचं कारण होतं की पहिल्या 12 बॉल मध्ये 6 कॅच ड्रॉप झाल्या. पहिल्याच बॉलवर अमरला जीवनदान कल्पेशने दिलं. त्यानंतर अमरच्या बॅट मधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. तर विकेटवर बॅट बदलली जाणार नाही याची नोंद घ्या. हवं तर तुम्ही नवीन बॅट मागवू शकता. चला नेक्स्ट मॅच तीर्थ विहाना वर्सेस कियान सुपर किंग्स. या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतो की लगेचच या. आणि अशा तऱ्हेने महबूबच्या विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय टीम ऋषभ वॉरियर्स संघाला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. 32 वर 3 गडी बाद. विन गडी बाद 29 धावा अशी धावसंख्या होती. पण त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक केलं कल्पेशचं. दे षटक ज्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले. आणि गोलंदाज आर्यनच्या पहिल्या 2 बॉलमध्ये 1 विकेट आणि महबूबला बाद करण्यात यशस्वी झाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना चिराग भोईर. आपल्या टीमला गरज आहे धावांची. अजूनही जर पाहिलं तर तब्बल 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल मध्ये 20 धावा झाल्या तर 50+ धावा होतील. आणि पहिल्या 2 मॅच मध्ये लो स्कोर पाहायला मिळाले. 35-25. खूप चांगली गोलंदाजी होती. पण इथे लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. उदय तांडेल सर ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत गुरुनाथ पाटील सर ज्यांना आपण पाहू शकतो. अतिशय मागणीचे अंपायर. दोन्ही अंपायर आज इनफिल्ड पाहायला मिळतील. फुल लेनचा चेंडू भिरकावलाय. एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? सूर्य त्याच्या खाली आहे. पण सूर्याच्या समोर आता सूर्य आला. त्यामुळेच कदाचित कॅच ड्रॉप झाली असेल आणि 7वा झेल या मॅचचा ड्रॉप होत असताना टीमची धावसंख्या 37. 4 धावा मिळतील. सँडी सर मागच्या पुढच्या 2 ओव्हर मध्ये जर अजून 4 कॅच ड्रॉप झाले तर म्हणजेच 11 खेळाडूंचे 11 कॅचेस ड्रॉप. 7 झेल ड्रॉप झालेत. चिंतेचं वातावरण निर्माण झालं असेल. पुन्हा एकदा फटका चांगला. दिस टाइम इज प्रॉपर टायमिंग. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल चिरागच्या भोईरच्या बॅट मधून आलाय. लाजबाब स्ट्रोक. चिराग भोईर यंगस्टर खेळाडू आहे आणि या यंगस्टरने दाखवले आपला धमाका. जीवनदानचा फायदा कसा घ्यावा हे चिराग भोईरला माहिती आहे. खराब क्षेत्ररक्षण. बघा ऋतांशु पाटील यांच्या टीम मध्ये तुम्ही खेळताय आणि तुम्ही जर चुका करताय तर त्याचे खडे बोल तुम्हाला लगेचच मिळतील. ऋतांशु पाटील आपल्या जवळ काही ठेवत नाही. सगळं देऊन टाकतो. पण तितकाच घातक खेळाडू आहे.
खूप चांगली बॅटिंग आहे चिराग भुईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. इनसाइड आउट, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली सूर्या. सूर्याने दगदग वाढली होती सगळ्यांचीच आणि फलंदाज बाद होत असताना फलंदाज चिरागला परतावं लागेल. विकेटचं पतन होत असताना चौथा धक्का लागतोय टीम ऋषभ वॉरियर संघाला. चिराग बॅक टू द डगआउट. आपल्या टीमसाठी 3 बॉल मध्ये 10 धावांचे योगदान देऊन चिराग परतला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 43-43. पहिला संघ आहे जो 43-40 ओलांडलाय. पहिल्या मॅच मध्ये धावा आल्या होत्या तब्बल 38, दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 26 आणि या मॅच मध्ये धावा होताना पाहायला मिळतील. त्याचं कारण आहे अमर आणि चिराग असे 2 बॅटर ज्याने चांगला खेळ केला. महबूबने देखील चांगली साथ दिली. न्यू बॅटर मिस्टर मंदार पाटील. मंदार पाटील एक उत्कृष्ट स्कोररच्या भूमिकेत अनेक स्पर्धेमध्ये आम्हाला आमचे सहकारी म्हणून आमच्या सोबत जोडला गेला. पण या जुगावच्या आपल्या जन्मभूमीमधील ही स्पर्धा आहे आणि ती खेळत असताना मंदारने देखील 10 किलो वेट कमी केलाय. कारण की भरपूर वेट वाढलं होतं त्यामुळेच क्रिकेटरला फिटनेस वर लक्ष देणं गरजेचं आहे. रोहित शर्माला बघा तब्बल 10 किलो त्याने आपला बॉडी वेट कमी केला आणि तितक्या भन्नाट फॉर्म मध्ये. त्यामुळेच फिटनेस महत्वाचा आहे. म्हणूनच म्हटलं जातं जो फिट आहे व सुपर हिट आहे. विराट कोहलीचं उदाहरण घ्या. अगदी आयुष्यभर ज्याने फिटनेस साठी काम केलं. ऑन साइडला ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44-44 आकड्यावर. षटक क्रमांक इथे संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपला. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी शेवटचा कॉल असेल. तीर्थ विहाना टीम आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कियान सुपर किंग्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन लक्षात घ्या. प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी संतोष मात्रे सँडी सर जॉईंट होतील. 1 ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जुगाव धमाका एक भव्य दिव्य स्वरूप स्पर्धेचं आज कैलासवासी सीमा प्रीमियर लीग हे एक टायटल घेऊन जुगावच्या क्रिकेटचे अनेक सितारे पाहायला मिळतील. 44 धावा दाखल करावे लागले. 5-4 ओव्हरचा खेळ संपलाय. 11ची सरासरी राखली गेली. 44 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा दाखल करावे लागलेत आणि 4 गडी बाद आहेत. मंदार गोलंदाजी ट्रॅकवर आता प्रणव पाटील. पहिला बॉल टप्प्याचा टॉपेज लागलाय. ऋतांशु पाटील दुसरा झेल पकडतोय या मॅच मधला आणि फलंदाज बाद होत असताना मंदारला परतावा लागेल आणि एक विकेटचं पतन होत असताना 5वा गडी गारद होतोय. 44 आकड्यावर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पाच ओव्हरचा 5व्या षटकाचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर मंदारला बाद केलं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणव पाटील. शेवटची ओव्हर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना जितेन फलंदाजीसाठी आलाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके करावे लागतील. ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक. लॉंग ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येईल. सिंगल मिळते. दुसरी धाव करण्याचा इंटरेस्ट जितेने दाखवलं होता. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 45. 45 आकड्यावर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 गडी बाद. ऋषभ वॉरियर्स टीम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये टॉस हरल्यानंतर सुशील धाकवळेचा कॅप्टन म्हणून या मॅच मध्ये खेळताना दिसला. पहिल्याच बॉल आपण करावा. आज आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. नितेश दादा पाटील
यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. एक जुने जाणकार क्रिकेटर आहेत नितेश पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. थँक्यू व्हेरी मच. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जुगाव धमाका. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाऊया. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करतील आणि नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला टॉस साठी संतोष मात्रे सँडी सर टॉस सेरेमनीसाठी सज्ज होतील. हॅलो चला नितेश आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. तीर्थ विहाना इंडियन्स आणि कियान सुपर किंग. चला विहाना तीर्थ विहाना इंडियन्स टीम कॅप्टन नितेश आहे. एक आक्रमक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. लांब लांब षटकार खेचणारा नितेश पाटील. उंच पुरा असा ज्याची ख्याती आक्रमक मोठमोठे षटकार ठोकणारा नितेश पाटील. आणि एका बाजूला पाहिला तीर्थ विहाना इंडियन्स आणि कियान सुपर किंग. चला टॉस कोण घेईल? हिमांशु पाटील. हेड इज कॉल. येस टॉस हेड आलेला आहे. टॉस जिंकले हिमांशु. तीर्थ विहाना इंडियन्स टीम च्या बाजूने हा टॉस काय घेतला? 5 ओव्हरची मॅच. मी फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतो. दुसऱ्या बाजूला कियान सुपर किंग संदेश भोईर जे ओनर आहेत विनोद भोईर आणि यतीन भोईर असे भोईर बंधू जे आक्रमक बॅटर आहे. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय निश्चित घेतलाय. यतीन भोईरची खेळपट्टी पाहिली तर या खेळपट्टीवर मोठमोठे फटके त्याने घेतले. डावखुरा बॅटर म्हणून जर यतीन आणि विनीत ते समोर असताना काय त्यांना थोपवण्याचा आपला प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही स्कोअर दाबण्याचा प्रयत्न करू. 50च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि आमच्याकडं फलंदाज आहेत विनीत भोईर सारखा आहे, यतीन भोईर आहे आमच्याकडं आहे स्टारकास्ट आहे आमच्याकडे. सर ओव्हरऑल कैलासवासी सीमा प्रीमियर लीग आपण पाहतो. मोठमोठे पारितोषिक पाहिले बॅटर बॉलिंग साठी अगदी फिल्डिंग साठी सायकल आणि प्लेअर ऑफ द सिरीज सर 43. काय वाटते एवढे मोठमोठे जे पारितोषिक याच्यामध्ये बक्षिसांची खैरात करण्यात आले? तर 2 शब्द निश्चित ते 2 भाऊ रुपेश असेल सुनील भोईर असतील काय मत असेल? काय बोला असं काय वाटतं? काही सीमा प्रीमियर लीग पहिलं वर्ष आहे त्यांचं. खूप सुंदर आयोजन केलं त्यांनी. मला वाटतं पहिल्यांदा कुठे लीगमध्ये गावातल्या गावात एवढे बक्षिसं ठेवलेत त्यांनी. मला वाटतं नाईट पण तेच करतील गावातल्या गावात लीग. मला असं हे आशा आहे मला. किती पाठीवरती असलेल्या 2 प्रमुख आयोजक आहेत. त्यांनी हिमांशू सारखा एक मुख्य जो भूमिकेमध्ये बऱ्याच वेळेला जे जे आयोजन असतं तेव्हा हिमांशू प्रत्येक भालचंद्र चषक अगदी शीतलताई भोईर यांचं आयोजन असो सुयोग चषक तेव्हा हिमांशूची कामगिरी मोठं. आणि त्याने जर अशी ग्वाही दिली असेल त्याने आवाज जर दिला असेल नाईट मध्ये हेच करतील खरोखर मोठी गोष्ट आहे. ऑल द बेस्ट. चला टॉस जिंकले तीर्थ विहाना इंडियन्स. फिल्डिंग करायचंय काय मत असेल? बॅटिंग करायची. आम्ही देखील टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असता पण ठीक आहे आता बल्लेबाजी करू. येस ओव्हरऑल आयोजन भरपूर बक्षीस जे तोच प्रश्न होता. काय वाटतं 2 प्रमुख आयोजक आहेत त्यांच्या आयोजकांनी चाललेले अतिशय जबरदस्त कैलासवासी सीमा प्रीमियर लीग? नाही नक्कीच आयोजनाचं म्हणजे खूपच तारीफ करावी लागेल. सुनील भोईर आणि परेश भोईर यांच्या माध्यमातून जो गावाच्या क्रिकेट इतिहासातली पूर्ण इतिहास जरी उचलून पाहिला तरी इतके बक्षीस कधी पाहायला मिळाले नव्हते. हा पहिलाच आयोजन असं असणार आहे की 43 इंची कलर टीव्ही त्यानंतर 3 सायकल हे देखील कधीच झालं नव्हतं. ओनरसाठी देखील अँड्रॉइड मोबाईल फोन ठेवलेला आहे विजेता ओनरसाठी. खरोखर एक मोठी गोष्ट तुम्ही म्हणतात कारण खरोखर एवढं आयोजन इथपर्यंत कधी झालं नाही. आणि दोन्हीसाठी रुपेशसाठी असेल आणि सुनीलसाठी खरोखर याची प्रशंसकाने स्तुती करण्यासारख्या प्रत्येकाने म्हटलं पारितोषिक आमच्या या जू गाव आणि गावदे मैदान कधीच जे आयोजन झालं तेवढे प्रीमियर लीग एवढी भरघोस तुला हार्दिक शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर विघ्नेश. टॉस इथे झाले तीर्थ विहाना इंडियन्स. हिमांशु टीम कॅप्टन ऑन द टॉस अँड ही चूज द बॉलिंग फर्स्ट. जाऊया आणि ऐकूया अतिशय सुंदर वाणीमध्ये मल्टी टॅलेंटेड विघ्नेश आजच्या घडीतला खूप मागणीतला समालोचक. आणि या मागणीतच मला पुन्हा एकदा छान अशा होऊन दुसऱ्या इनिंग मध्ये पाहूया त्याच्या जुबानी ही सेकंड इनिंगची कहाणी.
हॅलो, थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर, ज्या वाणीने गेल्या 30-32 वर्षामध्ये तुम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले असे व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर प्रेझेंटेशन टॉस प्रेझेंटेशन मध्ये पाहायला मिळालं. चला मॅच होते सुरुवात. टार्गेट आहे 60 धावांचं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय राहुल आणि नॉन स्ट्राईक एंडवर ऋतांशू पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर सुशील दाखवळ. पहिलं ओव्हर हाताळत असताना ही ओव्हर या मॅच मध्ये निर्णायक ठरेल. येथे विकेट प्राप्त करावे लागतील. मॅच होते सुरुवात. पहिला बॉल ऑन साइड ऑन ड्राय केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते. महबूब इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. एका धावानं आपलं खातं उघडलंय बॅटर राहुलने. ऋतांशू पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. जो विस्फोटक आहे या मॅचचा एक महत्वाचा खेळाडू आहे आणि एक मॅच्युअर इनिंग त्याला करावी लागेल, कारण की 60 धावांचं टार्गेट आहे. पहिला सामना खेळत असताना ऍज अ कॅप्टन मोठी जबाबदारी असेल आणि अँकर इनिंग करावी लागेल. ऋतांशू पाटील कडे भरपूर अनुभव आहे. पहिला बॉलचा सामना करत असताना पहिलाच बॉल इनसाइड आउट. काय घडलंय? ऋतांशू पाटीलचा जेल सुटलाय. इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी. कैच ड्रॉप के लिए लारा, तुमने डायू मारा बट कैच नहीं पकड़ा. पहिल्याच बॉलवर ऋतांशूला जीवनदान. ऋतांशूच्या चेहऱ्यावर स्माइल आली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप. हेच घडलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. टप्पाचा बॉल पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे, पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जातात नाहीये. अटॅकिंग क्रिकेट की डिफेन्सिव्ह क्रिकेट यामध्ये कुठेतरी गफलत होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. मागची इनिंग जर पाहिली तर अमर विस्फोटक फलंदाजी करत होता. महबूब त्याला स्ट्राईक देत होता. ही कॉर्डिनेशन आणि ती पार्टनरशिप 29 पर्यंत पोहोचली होती. त्यामुळेच टीमची धावसंख्या 60 पर्यंत पोहोचली. असंच काहीतरी क्रिकेट करावं लागेल. अशाच काहीतरी गोष्टी कराव्या लागतील. ऋतांशूला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे किंवा दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आडबा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक म्हणावं लागेल, कारण की गती परिवर्तन केलं गेलं. फिंगर रोल केले होते. सुशील दाखवळ यासाठी जाणला जातोय. ज्यांनी जुगावचं क्रिकेट गाजवलं, ज्यांनी नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलं, त्यांनी सांगे प्रीमियर लीग मध्ये जाऊन अप्रतिम गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या नावी केलाय. तो सुशील दाखवळ या नवी मुंबईचा सितारा आज गोलंदाजी ट्रॅकवर ॲज अ कॅप्टन. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुलच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिला षटकार, पहिला जुगाव धमाका. राजीव गांधी कॉलेजचा अगदी कोचची भूमिका होती आणि ही भूमिका बजावत असताना स्वतःमध्ये असलेला कॉन्फिडन्स, स्वतःमध्ये असलेला जो क्रिकेटचा जज्बा, अनुभव आहे, हा अनुभवाचा वापर करून खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिले काही चेंडू संयमाचे, संघर्षाचे, त्यानंतर संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. स्टेप आउट केलाय. खूप चांगला स्ट्रोक ऑफ ड्राय केलाय. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे राहुल गुप्ताच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग जुगाव धमाका चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा वाडा स्टार्ट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12ची सरासरी राखायचे, कारण की धावा करायचे 60. पॉवर प्ले मध्ये 12 धावा आल्यात म्हणजे सरासरी राखली गेली. आज अनेक जुगाव क्रिकेट मधील मोठमोठी नावं, ज्या नावाने खऱ्या अर्थानं जुगावचं क्रिकेट लाईक वेगळं सुवर्ण दिवस दाखवले, अशा अनेक धुरंधर खेळाडूंचा इतिहास याच मैदानावर सांगितला जातो, लिहिला जातो, दर्शवला जातो. अशा सगळ्याच लेजंड खेळाडूंना समर्पित ही स्पर्धा आहे. जुगाव धमाका. ऋतांशू पाटील, राहुल गुप्ताने चांगलं काम केलंय आपल्या टीमसाठी योगदान देत असताना
पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. गोलंदाजी ट्रॅकवर महबूब आला, षटक क्रमांक दुसरं. आय क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना मोठी अपील केली होती. 11च्या 11 खेळाडू अगदी ओरडले होते, पण अंपायर तटस्थ आहे, अंपायर कडे अनुभव आहे. डावखोरा गोलंदाज महबूब, उंचपुरा गोलंदाज आहे. हाय ऍक्शन पाहायला मिळते. त्यामुळेच पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, उसळी घेतोय, हे देखील पाहिलं जाईल. पहिला बॉल डॉट येतोय. अकोटपाचा बॉल, प्रॉपर टायमिंग नाही झालं. पुन्हा एकदा बॉलर बाय ड्राईव्ह, डॉट बॉलची सांगता होते. ऋतांशू पाटीलचा संघर्ष सुरू आहे, स्ट्रगल सुरू आहे. आणि असं म्हटलं जातं स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. त्यामुळे तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो किंवा खेळ असो, यामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागतो. ऑन साइडला पुन्हा एकदा डॉट बॉल, सलगचा तिसरा डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग, मॅग्निफिसिंग बॉलिंग परफॉर्मन्स मोहम्मदच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोहम्मद गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक दुसरं हाताळत असताना पहिले 3 बॉल डॉट. प्रेशर आणणार आहे हे षटक असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 60 धावा करायचे. ऋतांशू पाटील ऑन साइड ला ऑन ड्राय केलं, क्षेत्ररक्षक आहे. सुशील डाकवलच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. ऋतांशू पाटीलच्या बॅट मधून येतो पहिला चौकार. 4 धावा. 4 धावांना टीमची धावसंख्या 16. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा दाखल करावं लागलेत. मोहम्मद गोलंदाजी ट्रॅकवर, 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेत. पाबबलीचे षटक आहे. ऋतांशू पाटील सेकंड वर आहे. पहिला चौकार. अकोटपाचा बॉल, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर 17 धावा दाखल करावं लागलेत. चांगली कॉन्टेस्ट, चांगला संघर्ष पाहायला मिळतो या मॅच मध्ये. जोपर्यंत ऋतांशू पाटील या मॅच मध्ये आडव्या बॅटने स्लॉग स्वीप, फटका जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. 6 धावांचा षटकार. वाडा शॉट ऋतांशू पाटीलच्या बॅट मधून येतोय. पहिला मोठा बलास, चेंडू सीमा रेषा बाहेर षटकार. एक चौकार जरूर आला, पण हा स्ट्रोक अगदी ऋतांशू पाटीलच्या नावाला साजेशीर असा फटका होता. ज्या खेळाडूने नुसतंच जुगाव नाही, नवी मुंबई नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन या ऋतांशू रामचंद्र पाटील या जुगावच्या सिताराने आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय. एक दरारा आहे या खेळाडूचा. एक विस्फोटक फलंदाज, आक्रमक खेळाडू म्हणून जाणला जातोय. इनसाइड आउट खेळलाय, फटकाच फसलाय. काय घडलाय? कॅच ड्रॉप. चेंडू जातोय सीमा लगत. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आणि 3 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन विकेट. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 ऑन स्कोरबोर्ड. म्हणजेच पहिल्या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 12 धावा आणि या ओव्हर मध्ये आल्या 14 धावा. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये गरज आहे धावांची 34 धावा. 18 बॉल 34. मॅच ऑन आहे. सगळ्यांचंच लक्ष वेधले या स्पर्धेमध्ये. आणि ज्याप्रमाणे टॉस नुकतंच झालं होतं, सँडी सरांनी खऱ्या अर्थानं वक्तव्य केलं होतं की एखाद्या गावाची प्रीमियर लीग आणि या गावाच्या प्रीमियर लीग मध्ये इतके पारितोषिक फार कमी वेळा पाहायला मिळतं. सँडी सर 3 सायकल, 60 धावा, 34 अजूनही करायचे. 18 बॉल 34. एखाद्या गावाच्या प्रीमियर लीग मध्ये 3 बायसिकल, अगदी ओनर साठी देखील स्मार्टफोन असेल, अगदी मोठा चषक प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा, या सगळ्याच गोष्टी जुगाव प्रीमियर लीग या जुगाव धमाकामध्ये पाहायला मिळते. यस, मालिका वीर साठी 43 इंचची LED टीव्ही देखील तुम्हाला असेल. आणि सगळेच आयोजक म्हणजे सुनील दादा भोईर असतील आणि परेश दादा भोईर या दोन्ही अगदी मंडळींचं मी कौतुक करतो की ज्या पद्धतीने जुगावच्या क्रिकेटमध्ये ह्या प्रीमियर लीगची खऱ्या अर्थानं गरज होती. सँडी सर, जुगावचं क्रिकेट सध्याच्या घडीला संघर्ष करतोय. टीम बनवण्यामध्ये आता खेळाडूंची गरज आहे आणि ती खेळाडू कसे मिळतील तर प्रीमियर लीग मध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं करत असताना अनेक खेळाडूंना मुख्य टीम मध्ये देखील संधी मिळते.
ऋतांशू पाटील एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 34 धावा. तिसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना अगदी शिस्तबद्ध खेळ आपण पाहिला. सकाळच्या सत्रामध्ये या मॅचला सुरुवात झाली. गोलंदाजी ट्रॅकवर किशोर आलाय. पॉवर प्लेचं षटक संपलं गेलंय. तिसरी ओव्हर घेऊन आखो टप्प्याचा बॉल फेकून दिलाय. मी मारत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. नाव आहे ऋतांशू रामचंद्र पाटीलचा. षटकार वडा शॉट बॅकफुटला येऊन अगदी आपली सगळी ताकद झोकून दिली होती. लांब लचक षटकार. या मैदानामध्ये असा कुठलाही एरिया नसेल तिकडे ऋतांशू पाटीलने षटकार लगवला नाही. टीमची धावसंख्या 32 अजूनही 28 धावा करायचे. 17 बॉल 28 धावा. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. बॅटला चुंबन घेत असताना ऋतांशू पाटील जितका स्वभावाने तो आपण जर पाहिलं रागीट आहे तितकाच रागीट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋतांशू पाटील अग्रेशन. क्रिकेटमध्ये अग्रेशन गरजेचं आहे. ऑन साइडला हवाई सफर एरियल रूटने चेंडू होईल फरार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मोहम्मदच्या माध्यमातून आपल्या टीम साठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होते. तब्बल 5 धावा सेव्ह केल्यात. एका बाजूला कॅच ड्रॉप होता, दुसऱ्या बाजूला 5 धावा सेव्ह केल्या जातात. हे आहे क्रिकेट. प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युशन, प्रत्येकाला योगदान द्यावं लागतं. आपल्याला टीम मध्ये निवडले, त्या निवडीसाठी आपण सार्थक ठरावं यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. ऋतांशू पाटीलला बाद करावा लागेल लवकरात लवकर ऋषभ वॉरियर्स टीमला. आडव्या बॅटने पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना फिंगर रोल केले. फ्लाइटेड चेंडू पाहायला मिळाला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला गोलंदाजाने. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. टर्न अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी या बॉलवर पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल यशस्वी केला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. राहुल गुप्ताच्या विकेटचं पतन होत असताना धक्का क्रमांक पहिला लागतोय टीमला. फलंदाज बाद होत असताना पहिला गडी गारद होतोय. राहुल गुप्ता परतलाय. आकाय इंग्स टीम मैदानामध्ये खेळते. धावांचा पाठलाग करतोय. राहुल गुप्ताने आपल्या टीम साठी योगदान दिलं. तब्बल 11 धावांचा एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वर 2 गडी बाद. 33 धावा दाखल करावं लागले. 33 वर 2 गडी बाद अशी धावसंख्या. 26 धावां 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 28 धावा अजूनही करायचे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना कल्पेश भोईर अनुभव आहे. कल्पेशने देखील जुगावच्या क्रिकेटमध्ये भरपूर योगदान दिलं ऍज अ बॉलर ऍज अ बॅटर. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने कल्पेश भोईरच्या बॅट मधून षटकार आला. सुपर स्ट्रोक षटकार आलाय. अजूनही 21 धावा करायच्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. 39 39 वर 1 गडी बाद. मनोज पाटील सर असेल, संतोष म्हात्रे, सँडी सर असेल, हे 2 दिग्गज समालोचक आज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं दोन्ही एक्सपिरियन्स समालोचक आहेत. आणि या मैदानामध्ये भरपूर स्पर्धा, सगळ्या स्पर्धा त्यांच्या वाणीतून अगदी गाजवल्या गेल्यात. आणखीन एक आडव्या बॅटने स्वतःला बेंड केलाय आणि बॉल सीमा पार सेंड केलाय. षटकार कल्पेश भोईरच्या बॅट मधून येतोय षटकार. वडा शॉट. पहिल्याच बॉल पासून आक्रमण. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 योग्य 15 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 15 करायचे. मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूने आक्रमण. असं वाटलं होतं की ऋतांशू ला बाद केल्यानंतर सामना अगदी जवळ होईल, पण कल्पेश भोईर देखील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळेच त्या अनुभवाचा वापर करत असताना त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळाला. आणि 60 धावा अगदी चेसेबल धावा आहेत असं सांगणारे 2 षटकार. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 15 धावा. नवीन गोलंदाज
अमर गोलंदाजी ट्रॅकवर बॅटिंग मध्ये 26 धावांचं योगदान दिलं. या ओव्हर मध्ये या 2 गडींना बाद केले तर नक्कीच कमबॅक करेल, पण हे ऋतांशू पाटील जर या मैदानावर थांबला तर तो मॅच लवकर संपेल. अशी धाकड अशी विस्फोटक फलंदाजी आहे. क्रिकेटमध्ये भरपूर रेकॉर्ड केलेत ऋतांशू पाटील, ते अनेक विक्रम केलेत, अनेक मोठमोठ्या इनिंग आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ऋतांशू पाटील क्रिकेट मध्ये आपला जलवा दाखवत असताना इनटू द ब्लॉक होल. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर बॉल, कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होती 12 मध्ये 15 करायचे, आता 11 मध्ये 15 करायचे. 11 बॉल 15 धावा, मॅच ऑन आहे. आकाय इंग्स टीम पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, खोलवर टप्प्याचा चेंडू मिस केलाय. डॉट बॉलची सांगता होती लगातार 2 डॉट बॉल. कौतुक करावं लागेल अमरचं फलंदाजी मध्ये कॉन्ट्रीब्युशन आणि गोलंदाजी मध्ये पहिली 2 डॉट बॉल. 10 मध्ये 15, मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. आखो टप्प्याचा बॉल भिरकावलाय. अशी गोलंदाजी केली तर तुम्हाला भूदंड भरावा लागेल आणि तो भरलाय अमरने. षटकाराच्या साहाय्याने ऋतांशू पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषावर षटकार. सुपर बॅटिंग कॅप्टन. 9 बॉल मध्ये 9 धावा करायचे. 12 बॉल 27 धावांची झंझावात खेळी करत असताना ऋतांशू रामचंद्र पाटील. आजूगावचा ढाण्या वाघ आता डरकाळी फोडायला सुरुवात केली या मॅचला फिनिश करण्यासाठी. तो तयार आहे. आता ग्राउंडच्या बाहेरून हा चेंडू मागवा. ऋतांशू पाटील रंगात आलाय, ढंगात आलाय, तो आता थांबणार नाही. अनस्टॉपेबल ऋतांशू पाटील मैदानाच्या आतमध्ये आपला कहर दाखवत असताना 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावांची आवश्यकता. पहिली 2 बॉल डॉट, त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. आता 8 मध्ये करायचे 3 धावा. मी मगाशीच म्हटलं तर ऋतांशू पाटील जर लवकर बाद झाला तर तुम्ही नक्कीच मॅच मध्ये वापसी करू शकता, पण ऋतांशू पाटील जर मैदानामध्ये थांबला तर तो बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबू देणार नाही. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम टिट फॉर टॅट. जसं सस्त उत्तर पाहायला मिळते अमरच्या माध्यमातून. 3 बॉल अमरचे होते, 2 बॉल ऋतांशू पाटीलचे होते. ही कॉन्टेसी बॅटल नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल. मॅच बॉल आलाय, शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमला पाहिजे 3 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 7 बॉलचा सामना बाकी आहे. आडव्या बॅटने फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आज जेल सुटण्याचा रेकॉर्ड होणार आहे आणि या मॅच मध्ये तो झालाय. तब्बल 10वा जेल, 11वा जेल ड्रॉप झाला. चला, ओव्हर क्रमांक संपले गेले. चौथे 4 षटकांचा खेळ संपलाय. अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. 58 धावा धावफलकावर लागलेत. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. परेश भोईर, सुनील भोईर या दोन्ही मंडळीने ज्या पद्धतीने जोगावच्या क्रिकेटमध्ये योगदान दिलं, आज मंचावर विजय भगत सारखे एक्सपिरियन्स खेळाडू देखील मंचावर आहेत. त्या खेळाडूने जोगावचं क्रिकेट गाजवलं. अनेक नावं आहेत. स्वेचेट, आज मी काही केलं तरी मी यशस्वी होईल, कारण पहिल्या बॉलवर जीवनदान मिळालंय. ऋतांशू रामचंद्र पाटीलने ही मॅच केली फिनिश आणि या मॅचचा अगदी दावेदार ठरलाय मिस्टर ऋतांशू रामचंद्र पाटील. चला, मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर कॅप्टन कप्तान चला सीनादान. ऋतांशू पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच आणि यतीन भोईर ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल, ऐकूया ज्या आवाजाने तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले गेली 30-32 वर्ष. ज्या आवाजाची जादू आज देखील प्रत्येकाच्या कानावर पडली जाते. ज्या आवाजाने अनेक स्पर्धा गाजवले, ज्या आवाजाने या जोगावच्या
टॉप मोस्ट स्पर्धेमध्ये आपल्या वाणीने तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेटर आणि समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर येथील मायक्रोफोन